आणि यानंतर एक दुःखद बातमी आहे। अभिनेता, निर्माता, संन्यासी, राजकारणी असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आणि असं बहुआयामी जीवन जगलेल्या अभिनेते विनोद खन्ना यांचं आज वयाच्या 17व्या वर्षी निधन झालंय। विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात आहेत वरळीच्या स्मशानभूमीत। विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली आहे। अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शक्ती कपूर, सरोज खान, अब्बास मस्तान यांच्यासह राजकीय वर्तुळातल्या मंडळींनी सुद्धा विनोद खन्नांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं। विनोद खन्ना गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने ग्रासलेले होते। त्यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार केले जात होते, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही। आज त्यांचं निधन झालंय। वरळीच्या स्मशानभूमीमध्ये विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि बॉलिवूडमधली दिग्गज मंडळी त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आज पोहोचलेली आहेत। तब्बल 140 सिनेमांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। अगदी आत्ताच आलेला शाहरुख खान सोबतचा दिलवाले असो किंवा दबंग असो, या सर्व चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे। लेकिन कोई मेरा अपना कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो। पास नहीं तो दूर ही होता लेकिन कोई मेरा अपना। आँखों में नींद न होती, आंसू ही तैरते रहते, आँखों में जाते हम रात भर। कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यारो। पास नहीं तो दूर ही होता लेकिन कोई मेरा अपना कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते।